मी प्रत्येक गावामध्ये गेलो, मी प्रत्येक गावात एक बोलते का माझ्यासारखी प्रत्येक गावात एक एक रायबाई घडावं आणि प्रत्येक गावात एक बीज बँक स्थापन हो. तर आज एक बीज बँकेला मी भेट दिली. मला खरोखर एवढा आनंद झाला ना. मी तिथं आल्या पहिलं त्या बियाला बघितलं. मी पाणी सुद्धा नाही पिलं. काय हे काम आता घराघरामध्ये जायला लागलं, पण आताची गावामध्ये सुरू झालंय. पण हे काम घराघरामध्ये सुरू झालं पाहिजे ही माझी मोठी अपेक्षा आहे. आणि माझा तर हे काम आता इथे प्रत्येक व्यक्ती आता कागद बघून बोलतात नाही का, मोबाईल मध्ये बोलतात. मला कागदही कळत नाही आणि मोबाईलही पण कळत नाही. माझं शिक्षणच काही नाही, तर मी काय बोलणार आहे? कोणता अभ्यास मी केलाय? मी फक्त एक निसर्गामध्ये राहून मी फक्त निसर्गाचाच अभ्यास केलाय. आणि जे आता जसे शिक्षण घेऊन सगळे मुलं म्हणा मुली म्हणा सांगतात, मी फक्त एक निसर्गाची शाळा शिकून आणि निसर्गाचं शिक्षणच मी आज समाजाला सांगते. तर हे निसर्गाचं शिक्षण म्हणलं तर कसं, आमचा खूप दुर्गम भाग आहे. माझ्या गावाला रस्ते पण नव्हते, पाणी तर अजूनही नाहीये. आता इथून पुढे शेतीला पाणीच नाही. आता या वर्षी तर एवढी काय नुकसान आहे पिकांची. पाऊस धड पडला 4, 5, 7 महिने आणि आता प्यायला पाणी राहणार नाही. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये माझं गाव आहे. तर आता रस्ते झालेत, पण माझी जी शेती आहे आणि हे जे काम मी सुरू केलंय हे मी फक्त माझ्या अनुभवातूनच केलंय आणि मी माझ्या कुटुंबासाठी केलं. मी असं समाजात जाईल हे पण माहीत नव्हतं, कारण माझ्या गावापासून कोणी येईल आणि हे काम पुढे नेईल हे माझ्या स्वप्नातही पण नव्हतं.